नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आज मी तुम्हाला एकदम झणझणीत आणि टेस्टी असं गावरान चिकनचा रस्सा कसा बनवायचा हे दाखवणार आहे. खूप टेस्टी होतो आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो. हॉटेलपेक्षाही टेस्टी असा आपण गावरान चिकनचा रस्सा घरच्या घरीच बनवणार आहोत. बघता क्षणी तुम्हाला खावंसं वाटेल आणि तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही असं हे झणझणीत गावरान चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता इथे सुरुवातीला मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असं आलं घेतलेलं आहे, भरपूर असा लसूण पण घेतलेला आहे. आल्यापेक्षा लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे म्हणजे पेस्ट छान तयार होते. आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इथे मी हे गावरान चिकन घेतलेलं आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपण याला मॅरिनेट करून घेऊ. त्याच्यासाठी इथे मी 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 मोठा चमचा मीठ टाकलेला आहे आणि इथे मी 2 चमचे जे आपण आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आणि आता हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. हे असं चिकन मॅरिनेट करून घेतल्यामुळे खूप छान अशी टेस्ट चिकनला येते. हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे. आपलं आलं लसूण पेस्ट ही सर्व चिकनला लागलेली आहे. आता हे आपण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊ. आता एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करून त्याच्यामध्ये 2 बारीक कांदे कापून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेतले आणि आता कांदा आपल्याला थोडासा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. जास्त फ्राय करायची गरज नाही, हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंतच फ्राय करायचा आहे. कांदा व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे. जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये टाकून घेऊ. गावरान चिकनची टेस्ट खूप छान लागते आणि त्याचा रस्सा पण खूप असा टेस्टी होतो. त्याच्यामुळे कधी तर असं गावरान चिकन खाल्लेलं आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे. आता याच्यावरती एक ताट ठेवून देऊ आणि ताटामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे. आता हे पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. तर इथे मी 2 कांदे आणि थोडंसं खोबरं, 2 टोमॅटो हे गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. असं भाजून घेतल्यामुळे आपली पेस्ट छान बनवून तयार होते. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर इथे मी पहिल्यांदा 2 टोमॅटो टाकले आणि आता खोबरं पण टाकायचं आहे. खोबरं आपल्याला असं कट करून टाकायचं आहे म्हणजे ते लवकर वाटलं जातं, म्हणजे त्याला जास्त वेळ नाही लागत. आणि इथे मी कांदा पण असा कट करून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून घेऊ. मिक्सरला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. लागलेच तर पाण्याचा वापर करू शकता. आता ताटामधले पाणी व्यवस्थित असे गरम झालेलं आहे ते चिकनमध्ये ओतून घेऊ. असं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे चिकन शिजवून घेण्यासाठी. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे चिकन लवकर शिजते आणि टेस्ट पण खूप छान येते. आता इथे मला मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून त्याच्यावरती परत पाणी ओतून घेतले आहे. आता हे गरम झालेलं पाणी चिकनमध्ये ओतून घ्यायचं. असं मी 2-3 वेळा गरम पाणी त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि चिकन शिजवून घेतले आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता चिकन इथे व्यवस्थित शिजलेलं आहे. बघू शकता किती छान असं चिकन दिसत आहे. आता मी तुम्हाला चेक करून दाखवते चिकन शिजलेलं आहे की नाही. आता चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2-3 तमालपत्रे टाकून घेतली. जे आपण आलं लसूण पेस्ट करून घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेतली. आता हे आलं लसूण पेस्ट व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण मसाला करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा. सर्वच मसाल्याचा इथं वापर करायचा आहे. आता इथे मी भाजी थोडीशी जास्त करणार आहे, त्याच्यामुळे तेल आणि मसाल्याचे प्रमाण जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला भाजी किती करायची आहे त्याच्यानुसार हे प्रमाण घ्यायचे आहे. तर आता हे व्यवस्थित असे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व व्यवस्थित असे परतून झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊ. तर इथे मी 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे चिकन मसाला घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि आता 1 चमचा कांदा मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे
घरचा साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीनं गावरान चिकनचा रस्सा बनवाल ना तर इतका टेस्टी आणि इतका भारी होतो ना की तुम्ही परत परत अशाच पद्धतीने करून खाल. हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 मिनटं आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊ. पहिल्यांदा याच्यामध्ये सर्व चिकन टाकून घ्यायचे आहे. मसाल्यामध्ये चिकन परतल्यामुळे चिकनला खूप छान अशी टेस्ट येते. आता याच्यामध्ये सर्व चिकन टाकून झालेलं आहे. आता या मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित परतून घ्यायचे. अशा माझ्या पद्धतीने एकदा गावरान चिकन तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आवडले तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट आम्हाला खूप असं प्रोत्साहन करत असते अशा नवीन नवीन पदार्थ तुमच्यासाठी बनवण्यासाठी. त्याच्यामुळे व्हिडिओला नक्कीच कमेंट करत चला. आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स झालेलं आहे. बघू शकता किती छान असं आपलं चिकन दिसत आहे. आणि आता आपण मसाल्यामध्ये 1-2 मिनटं शिजवून घेणार आहोत. आता 1-2 मिनटं झालेले आहेत. चिकन पण मसाल्यामध्ये छान असं शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये चिकनचा रस्सा ओतून घेऊ. तर आता इथे सर्व चिकनचा रस्सा ओतून झालेला आहे. आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याला एक उकळी येऊ द्यायची. चिकनच्या रस्स्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीरीमुळे खूप छान अशी चव येते रश्श्याला. बघू शकता किती छान अशी तरी आपल्या चिकनच्या रश्श्याला आलेली आहे आणि खूपच टेस्टी असे बनवून तयार होते. एकदा नक्की ट्राय करा. आता हा रस्सा 1-2 मिनटे छान असा उकळून घेतलेला आहे आणि आपला तयार झालेला आहे एकदम टेस्टी आणि झणझणीत असा हॉटेल स्टाईल गावरान चिकनचा रस्सा. बघू शकता. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. किती छान असं बनवून तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अजून तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा छान छान असे पदार्थ घरच्या घरी बनवून खा आणि स्वस्त रहा. परत भेटू अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.